नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. संगमनेर तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडीतील ढुमके वस्ती येथील अंजनी गडावर गेल्या 24 वर्षांपासून श्रीराम आणि हनुमान जन्मोत्सवानिमित्त अविरत अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. यंदा या सप्ताहाचं 25वे रौप्य महोत्सवी वर्ष असून ग्रामस्थांनी तशी जय्यत तयारी केली आहे. गेल्या 3 दिवसांपासून सप्ताह सुरू झाला असून अंजनी गडावर अक्षरशः भक्तिमय वातावरण निर्माण झाल्याचं बघायला मिळतंय. तसेच विद्युत रोषणाईने तर अंजनी गडासह परिसर उजळून निघालाय. सप्ताह काळामध्ये काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, भजन, हरिकीर्तन असे दैनंदिन कार्यक्रम पार पडत आहेत. तसेच नामांकित कीर्तनकार उपस्थित राहून कीर्तन रूपी सेवेचे पुष्प गुंफत आहेत. सप्ताहाची सांगता 12 एप्रिल रोजी होणार असून अंजनी गडावर अक्षरशः अयोध्या नगरीच अवतरल्यासारखं बघायला मिळत आहे. दररोज हरिकीर्तनासाठी हजारो भाविक दाखल होत आहेत. तसेच पहारेकरांच्या वतीने दररोज भाविकांसाठी मोठ्या प्रमाणात अन्नदान देखील करण्यात येते. विशेषतः ग्रामस्थांनी या सप्ताहाचे केलेले अचूक नियोजनामुळे सप्ताह यशस्वीपणे पार पडत आहे. मात्र खरोखरच या ऐतिहासिक सोहळ्यामुळे अंजनी गडावर जाणारा प्रत्येक भाविक हरिनामाच्या गजरानं मंत्रमुग्ध होत आहे. मात्र सप्ताहातील हरिनामाचा गजर, टाळ मृदुंगाच्या गोड आवाजानं अंजनी गडासह ढुमके वस्तीवर अक्षरशः भक्तिमय वातावरण निर्माण झालंय. दरम्यान या सप्ताहाच्या आयोजनाबद्दल अण्णासाहेब ढेंबरे आणि बाळासाहेब गळंगे यांनी DS न्यूज 24शी बोलताना अधिक माहिती दिली आहे. 25वे वर्षे म्हणजे रौप्य महोत्सव हा उत्सव आम्ही सर्व या ठिकाणी आनंदाने साजरा करीत आहे. आणि या उत्सवासाठी आम्ही भरपूर असं या ठिकाणी देणगीसुद्धा आम्हाला जमा झालेली आहे. कारण या ठिकाणी आम्ही भरपूर लाईट डेकोरेशन असेल, महाराजसुद्धा उत्कृष्ट क्वालिटीचे या ठिकाणी महाराज बोलवलेले आहे. बाकीचासुद्धा या ठिकाणी आम्ही बसण्यासाठी जागासुद्धा या ठिकाणी भरपूर बनवलेली आहे. आणि या ठिकाणी इकडं पार वरुंडीपासून खरचिंद्यापासून तर इकडं सिंदुडी असेल, साकूर पठार भाग असेल, या सर्व पठार भागातून या ठिकाणी सर्वच वारकरी या ठिकाणी उपस्थित राहतात. आणि हा उत्सव सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये आमचा साजरा होत आहे. भोजनाची व्यवस्था आम्ही जे रोजचे आमचे पहारेकरी असतात, हे पहारेकरी रोजचे जेवढे आमचे 20-25 पहारेकरी हे भोजनाची व्यवस्था करतात. आणि त्यासाठी प्रत्येक पहारेकरून आम्ही साधारणतः 2,000 ते 2,500 रुपये एका पहारेकऱ्याकडून खर्च येतो. या ठिकाणी 2,000 ते 2,500 भाविक उपस्थित राहतात. अखंड हरिनाम सप्ताह अंजनीगड बिरेवाडी या सप्ताहाचं हे रौप्य महोत्सव म्हणजे 25वे वर्ष चालू आहे. आणि त्याच ताकदीनं आणि त्याच तोलामोलाने हा सप्ताह सर्वांच्या सहकार्याने, भाविकांच्या सहकार्याने अतिशय थाटामाटात आणि चांगल्या पद्धतीनं हा साजरा होत आहे. सप्ताहाचा आजचा हा 3रा दिवस आणि या 3ऱ्या दिवसाच्या निमित्तानं आजच भाविक या ठिकाणी 2,000 ते 2,500 आजच भाविक या ठिकाणी आलेले आहे कीर्तन श्रवण करण्यासाठी. आणि जसं जसं दिवस वाढत जातील त्या पद्धतीनं भाविकांची संख्या वाढत जाईल. सप्ताहाचं 25वे वर्ष असल्यामुळं या ठिकाणी जे महाराज लोक आहे, महाराज चांगल्या पद्धतीचे त्यांनी या ठिकाणी आमच्या सप्ताह कमिटीनं त्यांना तारीख दिलेली आहे. आणि जे काल्याचं कीर्तन आहे, ते काल्याचं कीर्तन या ठिकाणी योगीराज महाराज गोसावी, चांगले नामांकित महाराज आहे पैठणचे, यांचं काल्याचं कीर्तन होणार आहे. आणि विख्यात असे कीर्तनकार देहूचे त्या ठिकाणी भुले महाराज यांचं या ठिकाणी कीर्तन होणार आहे. आणि आमच्या या सप्ताहामध्ये जरी आमच्या सप्ताहामध्ये लोकसंख्या त्या प्रमाणात कमी, पण आमचा सप्ताह त्याच ताकदीनं आणि टोलजंग पद्धतीनं आम्ही दरवर्षी साजरा करत असतो. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, बिरेवाडी. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.